गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज आपण पाहतोय सरफराज सांघिक पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला मात्र इथे आमंत्रित केलं जात आहे. हाच तो गोलंदाज ज्याने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच नक्कीच मागच्या मॅचचा हिरो ठरला होता हा गोलंदाज. तर आता पुन्हा एकदा त्याच जिद्दीने त्याच जोशाने तोच खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर षटकातील पहिलं चेंडू टाकण्यासाठी नक्की सज्ज होईल. पॉवर प्लेचा षटक आहे. हा सामना आहे दोन्ही संघांसाठी महत्वाचा, कारण की एक अडीतडीचा सामना होईल अशी आपण आशा बाळगूया. कारण की दोन्ही संघ मातब्बर आहे. दोन्ही संघाकडे तेवढी क्षमता आहे की जेवढ्या धावा रोखल्या जातील तेवढ्या धावा बनवल्या जातील. षटकातील पहिलं चेंडू गोलंदाज सज्ज होईल. स्ट्राईकला फैसल रन फॉर द विकेट. पहिला चेंडू सरफराज. पहिला चेंडू वडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलंच मन बनवलं होतं. लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळायचा. बॅट सुद्धा फिरवली होती पण बॅट आणि बॉलचा झाला नाहीये संपर्क. चेंडूच गेलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होतीये सांगता. पहिला चेंडू एकही धाव येत नाहीये. पॉवर प्लेचं षटक प्रगती पदावरती असणार आहे. गोलंदाज सरफराज याचं खोलवडप्याचा चेंडू. आता तेवढा तकदीचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला फिल्डरला बीट करून चेंडू चाललाय सीमा पार. पहिलाच येतोय हा चौकार. पहिलाच आपला अकाउंट फलंदाज आपण पाहतोय फैजलने 4 या धावेने खोलले. एक डाव तुझा तर एक डाव माझा. पहिला चेंडू मी निर्धाव खेळलोय पण माझ्याकडे तेवढी क्षमता आहे की मी पुढच्या चेंडूवरती चौकार षटकार लगावू शकतो. पुढचा चेंडू बॅटची घेतली हलकीशी कडा. त्यानंतर यष्टीरक्षक येतोय चेंडू पर्यंत. तोपर्यंत आपण पाहिलं तर एकही धाव मात्र इथे घेतली जाते नाही. एक तुम्हारी तो एक हमारी. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर तिसरा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा निर्धाव. धावा रोखल्या जातात. धावांना मात्र इथे ब्रेक लगावला जातो. गोलंदाज आपण पाहिलं तर सरफराज रन फॉर द विकेट. चौथा चेंडू सुरेख फटका देखना स्ट्रोक डीप कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. चेंडू जातोय चौकार. नक्कीच मैदानामध्ये काय समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सुरेख गोलंदाजी होत होती आतापर्यंत पण तेवढ्याच ताकदीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सरफराज वरती मात्र प्रहार केला जातोय. सुरेख गोलंदाजी एका चुक टप्प्याची गोलंदाजी. कमबॅक पद्धतीचा हा चेंडू होता आणि यशस्वीरित्या फेकला गेला आणि नक्कीच सक्सेसफुल ठरतोय या चेंडूवरती. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती चौकार. तिसरा चेंडू निर्धाव. चौथ्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर हा पाचवा चेंडू निर्धाव. तर शेवटचा चेंडू या षटकातील आणि हा चेंडू सुद्धा नक्कीच नो डाऊट निर्धाव चेंडू येतोय. पहिल्या षटकाची झाली आहे सांगता. 6 चेंडूचा झाला खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 8 धावा. बिनबाद 8 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते मांजोर्णे संघाची. तर मांजोर्णे संघाला एक मोठा स्कोर उभा करावा लागेल. त्यांचं ध्येय आहे की 70+ धावा त्यांना बनवायच्या. त्यांच्या कर्णधारांनी एक मनोगत व्यक्त करताना सांगितलंय की माझ्या संघाकडे तेवढी क्षमता आहे तेवढी ताकद आहे की आम्ही 70 धावा उभारू शकतो. कारण की मागच्या मॅच मध्ये त्यांनी तब्बल 94 धावा उभारल्या होत्या. तर आता सुद्धा त्यांचं ध्येय आहे पण समोरचा संघ थोडा वेगळा असल्यामुळे आपण पाहतोय थोडं प्रेशर असणार आहे. कुठला गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय त्याची रणनीती त्यांना माहिती नाहीये. त्याच्यामुळे चेंडू पहिले पाहिले जातील. रणनीती पाहिली जाईल आणि त्यानंतरच प्रहार केला जाईल. स्ट्राईकला फलंदाज येतोय जव्हार. गोलंदाज आपण पाहतोय शाहीद. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण शाहीदला मात्र इथे आमंत्रित केलंय. धावबोल बादशाह या संघाकडून आपण पाहतोय गोलंदाजीसाठी शाहीद रन फॉर द विकेट. पहिला चेंडू असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. हा फटका फसलाय. स्वतः शाहीद जातोय चेंडू खाली. काही चूक करणार नाहीये. फलंदाज बाद. जावेद बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू डीजे. जवाच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय पहिला धक्का, पहिल्या विकेटचं पतंग आपल्याला पाहायला मिळालं मांजरणे संघाकडून. एक मोठा गडी बाद झाला. नक्कीच आपण पाहिलं तर जव्हात हा डक आउट होतोय. 0 या धावसंख्येवरती आपलं वैयक्तिक अकाउंट त्याला ओपन करता आला नाहीये. तर नवीन फलंदाज मैदानावरती येतोय फैजल. फैजल फिरफिरे मागच्या मॅचचा मान ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा हिरो आहे तो. दोन्ही फैजल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाज आहे शाहीद. पुढचा चेंडू, वा भाई वा, देखना स्ट्रोक डीपेस्ट कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. काय घडतंय मैदानावरती नक्कीच हे दोन फैसल जर शेवटपर्यंत मैदानावरती थांबले तर नक्की 70-80 प्लस धावा होतील. यात मात्र तील मात्र शंका नाहीये. शाहीद वरती प्रहार केला जातोय. शाहीदला इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती आसमान दाखवला जातोय. षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू कमबॅक करेल का शाहीद या मॅच मध्ये? साठी यॉर्कर पण तेवढा असता तिचा फटका, हलका शॉट उडवलाय. चेंडू येतोय 4 धावांसाठी. षटकाराला चौकाराला नक्कीच मोठे फटके येतात. धावा इथे बनवल्या जातात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 18 धावा. भारताची रणमशीन जर्सी नंबर 18 विराट कोहली ऑन द बोर्ड. आपण पाहतोय 18 जर्सी नंबरचा हा स्कोर बोर्डवरती आपल्याला 18 हा आकडा पाहायला मिळतोय. गोलंदाज सध्या होईल पुन्हा एकदा शाहीद. शाहीदला कमबॅक करावा लागेल. समोर फैजल ऑन फायर झालाय. लोवर फुल टॉस, पुन्हा देखना स्ट्रोक, टायमिंग आहे परफेक्ट. या फटक्यावरती सुद्धा मिळतील तर तब्बल 6 धावा. वा भाई वा. या मैदानावरती जर वर्चस्व गाजवायचं असेल, मैदानावरती जर इथे तुम्हाला जिंकायचं असेल तर कुठेतरी प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल. घाम हा गाळावाच लागेल. असं म्हणतात ना की घामाने जो अंघोळ करतो तो इतिहास लिहितो. तर नक्कीच इथे या मैदानावरती कोण इतिहास लिहिल ते आपल्याला पाहायचं आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय एक धडाकेबाज फलंदाज आहे फैजल, जो पूर्णपणे मैदानावरती ऑन फायर झालाय. लोवर फुल टॉस आणि चेंडू ऑफ केला 6 धाव्यांसाठी. हॅलो, धावसंख्या धावफलकावरती जर आपण पाहिली तर 30 धावा आणि त्या 30ही धावा जर आपण बघितलं तर वैयक्तिक फैजलच्या नावावरती आहेत. संघाची धावसंख्या 30 आणि वैयक्तिक धावा सुद्धा 30. सुरेख फटकेबाजी. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. हलक्या हाताने स्ट्रोक लगावला गेला आणि त्यानंतर आपण पाहतोय फील्डर येतोय चेंडू खाली. फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल तोपर्यंत एक धाव सुखरूपरित्या पूर्ण आणि पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या हातामध्ये धरली आहे फलंदाज फैजलने. सुरेख फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. धावसंख्या झाली आहे 12 चेंडू झालेत. 12 चेंडू मध्ये आतापर्यंत 31 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या फलंदाज फैजल याच्याकडून. ज्या 31 धावा आहेत ना त्या पूर्णपणे आपण पाहिलं तर फैजलच्या नावावरती आहेत. तो वैयक्तिक 31 धाव्यांवरती खेळतोय.
गोलंदाज आपण पाहतोय सरफराज आणि हा चेंडू एसटी रक्षकाकडून निसटलाय गेलाय सरळ सीमा पार 22च्या स्वरूपामध्ये मिळतील धावा 4. षटकातील पुढील चेंडू पुन्हा फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल या फटक्यावरती 6 धावा. थँक्यू डीजे. इथे मात्र सरफराज वरती प्रहार केला जातोय. सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. तब्बल चौकार आणि षटकार लगावलाय फलंदाजाने फैजलने. पुन्हा डान्सिंग डाउन द विकेट. वा भाई वा. बॅक टू बॅक दुसरा 6. धावा संख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 47 धावा. 47 ऑन द बोर्ड फॉर 1 लॉस. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर सरफराज रन मोर द विकेट. पुन्हा एकदा सुरेख फटका देखील स्ट्रोक कार्पेटच्या साहाय्याने खेळला जातो. डीप कव्हरला फिल्डर आहे तिथे थोडं सुरेख बॅकअप झालं त्याच्यामुळे या नक्कीच धावा रोखल्या गेल्यानंतर हा सुद्धा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि खूप वेळाने म्हणजे काही वेळाने का होईना फैजल फिरफिरे याला स्ट्राईक मिळतीये. तर तो सुद्धा तेवढाच तकदीचा फलंदाज आहे. त्याची सुद्धा बॅट षटकार आणि चौकारच बोलते. तेवढाच तकदीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिड ऑफच्या दिशेला फिल्डर आहे तिथे आपण पाहिलं तर डीप कव्हरचा प्लेअर तिथे येतोय. फील्ड केलाय थ्रो केलाय तोपर्यंत स्ट्राईक झाली. रोटेड पुन्हा एकदा फैजल आलाय स्ट्राईकला. या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे फलंदाजाच्या माहितीसाठी. पुन्हा मोठा फटका आणि या स्पर्धेमधील दुसरं अर्धशतक ज्याने आपल्या नावावरती केलंय. फैजल बॅट वरती करायची आहे मित्रा. थँक्यू डीजे. हर्षल काल सुद्धा आपण पाहिलं मैदानावरती शुभम जाधव याने 15 चेंडू मध्ये 50 धावांची खेळी केली आणि इथे आपण पाहतोय 15 चेंडू मध्ये 50 धावांची आज सुद्धा खेळ आपल्याला पाहायला मिळते फलंदाज फैजल याची. हर्षल दरम्यान अतिथी कक्षामध्ये आमचे सिनियर क्रिकेटर श्री राजू सुर्वे इथे आलेले आहेत. मी पिंटेबाईला रिक्वेस्ट करतो की त्यांचा स्वागत करायचं आहे. मुझब्बिल यांच्याकडून फैजल याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येतं अर्धशतकासाठी. तसेच सचिन देसाई यांचा देखील स्वागत करायचं आहे. सुपर सिलेक्टर्स माणगावच्या वतीने ते आले आमच्या स्पर्धेला शान वाढवली स्पर्धेची. तसेच आमचे सहकारी संजयजी गावडे यांचा देखील स्वागत करतील. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये एक फैजल चालला गेला म्हणजे त्याची बॅट बोलली गेली. पण आता आपण पाहिलं तर तोच फैजल फिरविरे मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर दुसरा फैजल मैदानावरती आपण पाहतोय राज्य गाजवतोय. एक बहारदार फलंदाजी करताना त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. अर्धशतकीय खेळी केल्यानंतर पुन्हा मोठा फटका आलाय. हा फटका थोडा फसला गेला आणि काय घडलंय. एक मिनिट आपले आयोजक आहेत. एक मिनिट थांबा.
एक मिनिट, एक मिनिट. आयोजक निर्णय देतील. इथे प्रेक्षक वर्ग होते. एक मिनिट थांबायचा. आमचे आयोजक आहेत. नक्कीच काय घडलंय तर इथे झेल पकडला होता शीतरक्षकाने, पण पाय बाहेर असल्यामुळे आपण पाहिलं तर इथे 6 धावा आहेत. ही चूक किती महागडी ठरेल, कारण की जो खेळाडू अर्धशतकीय खेळी करतोय त्याला जीवनदान मिळतोय. अकबर बादशाह यांच्याकडे आपण पाहतोय फैजल याच्यासाठी अर्धशतकीय खेळीसाठी 200 रुपयाचा पारितोषिक येतोय. तब्बल 400 रुपयाचा मानकरी आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज फैजल या मैदानावरती 3 अर्धशतक पाहिले. एक माज, दुसरा शुभम जाधव आणि तिसरा हा फैजल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, नशिबाची साथ आणि या चेंडूवरती धावा मिळतील 4. तर म्हणूया आपण आज या मॅच मध्ये नशीब आहे या फैजलचं, कारण की जे 2 चौकार आपण पाहिलं ना, फक्त दिशा मिळाली आणि चेंडू सरळ निसटला गेला 4 धावांसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल शाह खलीफ. पुढचा चेंडू, पण हा फटका थोडा फसलाय. चेंडू खाली येतोय. क्षेत्ररक्षक काही चूक करणार नाहीये. फैजलच्या खेळीचा इथे होतोय अंत. फैजलच्या स्वरूपामध्ये एक मोठा धक्का आपण पाहतोय या बादशाह संघाला. आणि तब्बल आपण पाहतोय 18 चेंडू मध्ये 52 धावांची बहारदार खेळी करून आपण पाहिले तर फैजल मैदानाच्या बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळाला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय आदिफ. सुरेख फटका, पण हा सुद्धा फटका फसलाय. चेंडू नो मान्स लँड मध्ये पडला जातो. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा मानस आहे, धाडस करता येणार नाहीये, कारण की चेंडू आपण पाहिलं तर हातामध्ये होता. त्यानंतर एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 66 धावा, 66 ऑन द बोर्ड फॉर 3 लॉस. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी असणार आहे. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील? 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. आडवा बॅट निघण्याचा प्रयत्न होता. त्यानंतर आपण पाहतोय षटक क्रमांक 14 समाप्त झालाय. 24 चेंडूचा खेळ मात्र इथे समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय अजूनही 6 चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे. शेवटचं षटक एक स्लॉग ओव्हर येणं बाकी आहे. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज जाईल, कुठल्या गोलंदाजावरती इथे विश्वास दाखवला जाईल ते आपल्याला पाहायचं आहे. आपण पाहतोय स्ट्राईकला बिल्लाल, नॉन स्ट्राईकला आहे आतिफ. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कुठला येईल ते पाहायचं आपल्याला, कारण की ही आहे स्लॉग ओव्हर, हाणामारीचं षटक, शेवटचं आणि अंतिम षटक म्हटलं जातं. आणि या शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतात त्याच नक्की शेवटपर्यंत टिकत असतात हे सर्वांनाच माहिती आहे. आणि त्याच षटकामध्ये धावा येणं गरजेचं असतं नक्कीच फलंदाजी करणाऱ्या संघाला. गोलंदाज आपण पाहतोय सलमान. सलमान राईट फॉर द विकेट. पहिलं चेंडू असणार आहे.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडू खाली, वा भाई वा, सुरेख झेल. जेवढं कठीण होतं तेवढं सोपं केलं आणि परफेक्ट कॅच सलमान याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती येते तब्बल 66 धावा आणि नवीन फलंदाज मैदानावरती येतोय समीर आणि आतिफ हे दोन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज आहे सलमान, स्ट्राईकला फलंदाज आहे आतिफ. सलमानने पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केल्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा कोरडप्याचा चेंडू होता. अडवा बॅटने ऑन साइडला खेळला जातोय. सरळ दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू निसटलाय 4 धावांसाठी. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामार्फत चुकी केली जाते. एक चूक तुम्हाला या मानगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर नेणार आहे. एक चूक तुम्हाला नक्कीच ही स्पर्धा सोडून जाण्यासाठी सांगणार आहे. एक चूक तुम्हाला या मैदानाच्या बाहेर नेणार आहे आणि ती चूक जर तुम्ही पुन्हा पुन्हा केली तर ही स्पर्धा तुम्हाला विसरावी लागणार आहे. तर ही स्पर्धा जर विसरायची असेल तर या चुका केल्या तरी चालतील, पण तीच या स्पर्धेमध्ये जर शेवटपर्यंत टिकून राहायचं असेल, आपलं स्थान जर या मैदानावरती बनवायचं असेल, ज्या पद्धतीने वनी संघाने काल बनवलं, त्याच्या आधी निजामपूर संघाने बनवलंय, तशाच पद्धतीचं स्थान जर या मैदानावरती बनवायचं असेल तर चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. कमबॅक हा करावा लागेल या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये. अडवा बॅट खेळला जातो, पुन्हा ऑन साइडला फिल्डर आहे तिथे. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा केला जातो प्रयत्न आणि डेंजर झोन कडे आपण पाहतो. आतिफ फलंदाज पळत होता, पण एक खराब फेकी म्हणूया आपण क्षेत्ररक्षणामार्फत झाली आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर 2 धावा इथे सुखरूपरित्या पूर्ण. आणि नक्कीच क्रिकेटमध्ये तेवढंच महत्वाचं असतं, षटकार चौकार येणे महत्वाचं आहे, पण तेवढंच महत्वाचं आहे सिंगल डबल. एका धावेचं 2 धावेमध्ये रूपांतर करणं खूप महत्वाचं. हा फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, तोपर्यंत चेंडू धरतीला होतोय दान. नो मध्ये पडला गेला चेंडू. त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. एक चित्त्याची धाव घेताना पाहायला मिळतात हे खेळाडू. सुरेख करण्यात भेटू विकेट. या 2 धावेने धावसंख्येत झाली वाढ. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 74 धावा. जे मांजोर्णे संघाचं स्वप्न होतं ते साकार झालंय. 70+ धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आतिफने मोठं पाहिलं होतं स्वप्न, पण ते साकार करता येणार नाहीये कारण की समोर गोलंदाज आहे सलमान. या षटकातील या इनिंग मधील आणि आपण पाहतोय या पूर्णपणे या सामन्यामध्ये आपण पाहतोय हा गोलंदाज आहे सलमान आणि या सलमानच्या गोलंदाजीमार्फत हा शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. या शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनवल्या जातील आणि नक्कीच हा शेवटचा चेंडू हातल्यानंतर आपल्याला समजेल की किती धावांचं टार्गेट, किती धावांचं डोंगर रचलं गेलंय मांजोर्णे संघाकडून. गोलंदाज आपण पाहतोय एक नामवंत गोलंदाज सलमान कमबॅक करून आलाय. या सलमानने या मॅच मध्ये नक्कीच कुठल्या संघासाठी तर धाबोल बादशाह या संघासाठी आपण पाहतो पुन्हा एकदा कमबॅक केलाय. सुरेख फटका, टायमिंग आहे परफेक्ट. या फटक्यावरती मिळतील 6 धावा. व्हॉट फॅन्टास्टिक बॅटिंग. थँक यू डीजे. 1 मिनिट डीजे मास्टर. तर नक्कीच धावसंख्या धावफलकावरती आल्या 80 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आणि तब्बल 81 धावांचं एक कडवं आव्हान रचलंय. 30 चेंडू आणि 81 धावांची गरज. 30 चेंडू आणि 81 धावांची गरज. एक मोठं कडवं आव्हान जे रचलं गेलं आपण पाहिलं तर मांजोर्णे संघाकडून. ते कुठल्या संघासमोर तर एक मातब्बर संघ धाबोल बादशाह या संघासमोर हे एक मोठं आव्हान रचलंय. 81 धावा, 30 चेंडू, 81 धावांची गरज असणार आहे. तर
तर या 30 चेंडूमध्ये 81 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील हे ऐकण्यासाठी मी घेऊन जातो माझी साधी समालोचक एक मानगाव मधील एक बुलंद आवाज मनीष सरांकडे. धन्यवाद. दरम्यान अतिथी कक्षामध्ये आमचे माणगावचे रायगड टाइम्सचे पत्रकार श्री सलीम शेख इथे उपस्थित आहेत. मी सुपर सिलेक्टर माणगावच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि टेम्पाला आणि किंजलोली संघाच्या कर्णधाराला टेम्पाले आणि किंजलोली संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतो की त्यांनी टॉस उडवण्यासाठी स्टेडियम मध्ये यायचं आहे. रायगड एंटरप्राइजेस किंजलोली आणि मेहर 11 टेम्पाला दोन्हीही कर्णधार प्लीज टॉस का बॉस स्टेजवर यायचं आहे. सगळ्या कुठल्या फलंदाजांनी खेळपट्टीवरती जायचं, खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. दरम्यान सुपर सिलेक्टेड माणगाव चॅम्पियन ट्रॉफी 2021 पर्व पहिलं माणगावकरांच्या सेवेमध्ये घेऊन येत आहेत. माणगावकरांसाठी ही एक मोठी पर्वणी. इथं मात्र आज दिवस तिसरा आणि तिसऱ्या दिवसातला हा दुसरा सामना, दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आपण पाहतोय. सहारा 11 मांजरोने आणि दादर बादशाह या दोन संघांच्या दरम्यान. पूर्वार्ध आपण पाहिला तर सहारा मांजरोने या संघाने मात्र 80 धावा उभ्या केलेल्या आहेत धाव फलकावरती आणि 81 धावांचं टार्गेट दिलेलं आहे ते दादर बादशाह या संघाला. नक्कीच या टुर्नामेंट मधली तिसरं अर्धशतक मारलेलं आहे ते फैजलनं. कालच्या दिवसात आपण पाहिलं 15 चेंडू मध्ये तब्बल 50 धावा कुठल्या होत्या. शुभम जाधव यानं आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर माझने देखील अर्धशतक आणि तिसरं षटक आजच्या दिवसातलं पहिलं षटक अर्धशतक आलेलं आहे ते फैजलच्या माध्यमातून. तब्बल 52 धावा कुठल्या गेल्या फैजलच्या माध्यमातून. तर 30 चेंडू आणि 81 धावा उभ्या करायच्या आहेत. सुपर सिलेक्टर्स माणगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 मित्रांनो उद्याचे लॉट्स आहेत. हॅलो. दरम्यान अतिथी कक्षामध्ये आमचे सहकारी मित्र अमित चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं स्वागत करतो. तसेच प्रसाद शेख धारिया साहेब यांनाही रिक्वेस्ट करतो की तुम्ही देखील अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. प्रसाद शेख धारिया साहेब, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच उद्याची पहिली मॅच असेल पहिल्या सत्रातली. महाड चेतनदादा उदेकर आणि न्हावे या दोन मतबगार संघांच्या दरम्यान. योगेश पेनकर महाड चेतनदादा उदेकर या सामन्यातून आपल्याला खेळताना दिसतील. फायटर जेट योगेश पेनकर. उद्या मात्र मोठी पर्वणी असणार. दरम्यान पहिला चेंडू खोलवा टप्प्याचा चेंडू इथं मात्र खोदून काढलाय. स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक जरूर आहे. श्री गणेशा केला जातोय. सरफराज एका धावेनं षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना मात्र पहिली धाव काढली जाते सरफराजच्या माध्यमातून. नक्कीच 81 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 81 धावांचा पाठलाग करत असताना मात्र संयम बाळगावा लागेल सरफराजला. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती मात्र आहे फैजल फिरफिरे. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आपल्याला पाहायला मिळतोय फैजल जवळजवळ 20 ते 25 पावसांचा रनअप घेऊन येत असताना. इथं मात्र मोठा फटका येतोय. बिग 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 षटकार आपल्याला पाहायला मिळतोय शहाखालीच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. नक्कीच थोडंसं चेंजेस आहे मित्रांनो. उद्याची जी पहिली मॅच असणार आहे महाड चेतनदादा उतेकर आणि बिरवाडी या दोन मातबगार संघांच्या दरम्यान आपल्याला ही पाहायला मिळेल. नक्कीच तुल्यबल संघ आहेत दोन्ही. इथं मात्र मोठा फटका पुन्हा एकदा पुल केलेला आहे. शाह खालीद बॅक टू बॅक दोन षटकार येत आहेत शाह खालीद यांच्या बॅट मधून. डीजे धन्यवाद धन्यवाद डीजे.
तदनंतर उद्या देखील मोठी मॅच होणार आहे वाळवटी आणि नागोठणे या दोन संघांच्या दरम्यान. नवाज खान देखील या मॅच मध्ये आपल्याला खेळताना दिसतील. नक्कीच मित्रांनो, उसेन बोल्ट म्हणतात प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ करणारे या जगामध्ये अनेक जण आहेत, पण मी मात्र शेवट सुंदर करतो. इथं मात्र शेवट सुंदर झाला पाहिजे. दरम्यान शाह खालीद स्ट्रायकिंग एंडकडे पुन्हा एकदा चेंडूला उंच दिलेला आहे, मात्र इथं सेल बाद होत असताना शाह खालीद पहिला ब्रेक तो मिळवून दिलाय फैजल फिरफिरे यानं. थँक्यू डीजे. नक्कीच उद्या तिसरी मॅच महाड युनायटेड आणि रोहा रॉयल्स या संघांच्या दरम्यान होणार आहे. रोहा रॉयल्स या संघाकडून सलमान सिद्दीकी टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव हे देखील आपल्याला खेळताना दिसतील याच अल्ताफबाई धनसे मैदानावरती. दरम्यान फैजल फिरफिरे सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच टप्पा पडल्यानंतर कुठलीही उंची दिलेली नाहीये चेंडूला अगदी, आणि चेंडू मात्र जाऊन विसावा घेतोय यष्टीरक्षक फैजल यांच्या हातामध्ये. काही गोलंदाजी बहारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती सहारा. संघाकडून नक्कीच इथं मात्र टॅप फटका येतोय. सरफराज इथं मात्र डेंजर झोन कडे होता, जरूर अपील देखील केली जाते. पंचांनी मात्र ती अपील फेटाळून लावलेली आहे. नक्कीच एक धाव पूर्ण केली जाते. तद्वत मात्र या एका धावेने मात्र धावफलक हलतं ठेवलं जाते. नक्कीच षटक क्रमांक पहिलं या दरम्यान संपुष्टात येते. पहिल्या षटका अखेर मात्र 14 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. तब्बल 81 धावांचा पाठलाग करायचा आहे, आणि या 81 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटका अखेर मात्र 14 धावा उभ्या करण्यात यशस्वी झालेला आहे ते दाभोलचा संघ. दरम्यान उद्याच्या तिसरा मॅच असणार आहे महाड युनायटेड आणि जितेंद्र इलेव्हन्स रोहा या दोन संघांच्या दरम्यान. त्यानंतर मात्र चौथा सामना होणार आहे थळ आणि श्रीवर्धन या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान. मित्रांनो, उद्याचा लॉट्स आहेत. नक्कीच एक मोठा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल थळ संघाकडून सुमित पत्रे, तो देखील याच मैदानावरती. नक्कीच मुस्तफिन मुझन हे देखील आपल्याला पाहायला मिळतील श्रीवर्धन संघामधून. उद्या मात्र मोठमोठे बॅटल आपल्याला पाहायला मिळतील या अल्ताफबाई धनसे मैदान होते. दरम्यान फैजल जर्सी नंबर 18 राईट मोडतो, विकेट मारा करण्यासाठी सज्ज. इथं मात्र सुरेख स्कूप केलेला आहे चेंडूला, चेंडू जातोय सीमा पार. वन बाउन्स चौकार सरफराजच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. नक्कीच या 4 धावांनी मात्र धावफलकाला उभारी आलेली आहे. तब्बल 18 धावा आता मात्र या धावफलकाला लावल्या जात आहेत. नक्कीच 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. थोडासा संयम, थोडासा आक्रमण, नक्कीच ही कलात्मकता दाखवावी लागेल. आणि इथं मात्र आपल्या खेळाला आकार देत असताना सरफराज मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून सरफराज ठरलेला आहे. नक्कीच मोठी इनिंग खेळली होती, अशीच मोठी इनिंग मात्र आता खेळावी लागेल चेस करत असताना सरफराजला. दरम्यान 18 धावा उभ्या केल्या जात आहेत दाभोल संघाच्या माध्यमातून. प्रयत्न करावा लागेल मित्रांनो, प्रयत्नांची पराकाष्ठा घ्यावी लागेल, कारण प्रयत्न वालूचे कण रगडिता तेलही गले असं म्हटलं जातं. इथं मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. दरम्यान सरफराज इथं मात्र सुरेख स्ट्रोक, इथं मात्र चेंडू जातो डीप एक्स्ट्रा मांडलाईन सीमा पार. पुन्हा एकदा चौकार सरफराजच्या बॅट मधून. थँक्यू डीजे.
थँक्यू डीजे. नक्कीच आता मात्र बॅट तळपते सरफराजची. जसं सूर्य मात्र तळपतोय तसं मात्र सरफराज आता इथं या मैदानामध्ये तळपताना दिसत आहे. नक्कीच सहारा मांजरोने संघ इथं मात्र गोलंदाजी मागवते. फैजल सुरेख लेटकट इथं मात्र पॉइंट आणि गलीच्या मधून चेंडू अलॉंग विथ कार्पेट जातो सीमा पार. बॅक टू बॅक 3 चौकार. सरफराज इथं मात्र फायर करतोय. थँक्यू डीजे. दरम्यान यापुढील सामन्याचा टॉस होत आहे. इथे अतिथी कक्षामध्ये माझे मान्यवर प्रसादजी धारिया साहेब, सचिन देसाई, आमचे रायगड टाइम्सचे पत्रकार सलीमजी शेख हे सर्व इथे उपस्थित आहेत. सर सिद्धांत देसाई, विक्रांत मेहता दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. महेर 11 टेम्पालाकडून मसूद आणि रायगड एंटरप्राइजेस किंजलोली संघाकडून फैसल शिर्डेकर. पाच ओव्हर. टेल इज अ कॉल अँड टेल इट इज. नाणेफेकीचा कॉल लागतोय किंजलोली संघाच्या बाजूने. तर फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलेला आहे. यानंतर लगेचच मॅच होईल. थँक्यू. थँक्यू आदिल सर. इथं मात्र सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते फैजलच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू घेऊन येईल या दुसऱ्या षटकातला. आतापर्यंत जवळजवळ 27 धावा या धावफलकावरती लावल्या जात आहेत. दाबोळ बादशाह हे बादशाह मात्र कायम ठेवेल का? नक्कीच मित्रांनो, म्हटलं जातं आयुष्य असं खेळ आपला एका तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला बादशाह दाखवेल. मात्र ही बादशाहात कायम ठेवायची आहे. कायम ठेवल का सरफराज? दरम्यान स्ट्रायकिंग इनकडे आपल्याला पाहायला मिळतोय नासिर. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 81 धावांचा पाठलाग करत असताना अतिशय संयमी खेळी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 27 धावा उभ्या केल्या जात आहेत दाबोळ बादशाह या संघाच्या माध्यमातून. दरम्यान फैसल सुरेख स्ट्रोक एक्झिक्यूट केला जातो. मात्र फटका हवेमध्ये फसला जातो. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथं मात्र झेल बा सुरेख स्ट्रोक एक्झिक्यूट केल्या जाते सरफराजच्या माध्यमातून. इथं मात्र 1 धाव पूर्ण केली जाते षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ असताना. आता मात्र गोलंदाजी मागवते आपल्याला पाहायला मिळेल फैजल फिरफिरे. ज्यानं पहिलं षटक हाताळलं तोच फैजल गोलंदाजी मागवते. इथं मात्र फटका फसला जाते आणि सुरेख झेल टिपला जातोय फैजलच्या माध्यमातून. कुठलीही चूक करत नाहीये. पुन्हा एक विकेटचं पतन. अखेरच 81 धावांचा पाठलाग करायचा आहे दाबोळ बादशाह या संघाला. आणि या 81 धावांचा पाठलाग करत असताना मात्र संघर्ष करत असताना एकाएकी संघर्ष करत आहे सरफराज.
नक्कीच मित्रांनो, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता, पत्थर पर जब तक चोट न पडे तब तक पत्थर भी भगवान नहीं बनता. इथं मात्र संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष करत असताना सरफराज दाभोल बादशाह या संघाकडून दरम्यान फैजल. इथं मात्र सुरेश स्ट्रोक एक्झिक्यूट केला जातो, पुल ठरतो, सक्सेसफुल चेंडू जातो सीमा पार. एक खणखणीत षटकार सरफराजच्या बॅटमधून. नक्कीच एक मोठी इनिंग खेळावी लागेल. स्वतः कर्णधार सरफराज इथं मात्र अजूनही पाय रोवून या खेळपट्टीवरती उभा आहे. जर दाभोल बादशाह या संघाला जर या सामन्यामध्ये विजयी व्हायचं असेल तर सरफराजला मात्र शेवटपर्यंत खेळ खेळावा लागेल, पाय रोवून उभं राहावं लागेल या खेळपट्टीवरती दरम्यान. आणि नक्कीच इथं मात्र सुरेख कमबॅक केला जातोय फैजल फिरफिरेच्या माध्यमातून. काय सुरेख चेंडू हाताळला जातोय, थोडीशी उंची देखील दिलेली आहे फैजलनी आणि इथं मात्र बीट होत आहे सरफराज. नक्कीच प्रत्येक डॉट चेंडू माग, निर्धाव चेंडू मध्ये माग फलंदाजाचं मनोबल थोडंसं खच्चीकरण होतंय. दरम्यान लोअर फुटचा चेंडू आणि इथं मात्र पॉइंटच्या दिशेनं चेंडू जातोय जरूर, तो मात्र फंबल होतोय. इथं मात्र क्षेत्ररक्षक 2 धावा पूर्ण केल्या जातात सरफराजच्या माध्यमातून. या 2 धावांना मात्र धावफलक थोडंसं पुढे सरसावेल. धावफलकावरती धावसंख्येवर पोहोचते ते तब्बल 36 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक षटक क्रमांक 3. दरम्यान पुन्हा एकदा मोठा फटका आणि सुरेख एफर्ट जरूर केले होते, मात्र चेंडू जातोय. सीमा पार एक षटकार येतोय सरफराजच्या माध्यमातून. दरम्यान प्रेक्षकांमध्ये साई केबल्स अँड नेटवर्कचे मालक श्री लालू आलेले आहेत. मी त्यांचा बिपिन नायर, प्लीज त्यांनी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तसेच माणगाव तालुक्यातील एक लेजंड क्रिकेटर, निजामपूर एरियातील एक लेजंड क्रिकेटर ज्यांनी आपल्या नावाचा ठसा माणगाव क्रिकेटमध्ये काही काल वर्ष पूर्वी उमटवला होता, तेच आमचे सहकारी मित्र बबन मोहिते साहेब आलेले आहेत. मी या दोघांनाही रिक्वेस्ट करतो की त्यांनी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, त्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद अदिल सर. यानंतर रायगड एंटरप्राइजेस किंजवली आणि मेहर 11 टेम्पाले. नक्कीच मेहर 11 टेम्पाले म्हटले की मसूद गजगे याचं नाव मात्र अदबीनं घेतलं जाईल. आताच मागच्या आठवड्यात माणगाव प्रीमियर लीग याच मैदानावरती संपन्न झाली. त्या मॅच मध्ये संपूर्ण टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं काय मसूदनं टेम्परामेंट दाखवला होता. मॅच द सिरीजचा मानकरी देखील मसूद गजगे ठरला होता. तोच मसूद गजगे आपल्याला या मॅच मध्ये खेळताना पाहायला दिसेल. दरम्यान बिलाल जर्सी नंबर 18 षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता येतोय, 4था हाताळण्याकरता येतोय. इथं मात्र मोठा फटका सुरेश स्ट्रोक एक्झिक्यूट केला जातो. बॅक टू द बॉलर, चेंडू जातो सीमा पार. एक दमदार खणखणीत षटकार. नक्कीच अदनानच्या बॅट मधून हा षटकार येतोय आणि अशीच आक्रमक इनिंग खेळावी लागेल अदनान आणि सरफराजला. जर दाभोल बादशाह संघाला आपलं अस्तित्व कायम टिकवायचं असेल, या स्पर्धेमधलं आपलं आव्हान जर टिकून ठेवायचं असेल तर अदनान आता मात्र आक्रमक इनिंग खेळली जाईल का अदनानच्या माध्यमातून. इथं मात्र सरफराज मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे, तोच सरफराज नॉन स्ट्रायकिंग एंड कडे अजूनही या खेळपट्टीवरती तग धरून उभा आहे. जर दाभोल बादशाहला मोठी इनिंग खेळायची असेल तर या 2 खेळाडूंना मात्र एक मोठी इनिंग साकारावी लागेल. दरम्यान अदनान स्ट्रायकिंग एंड कडे सुरेख स्ट्रोक, मोठा फटका मारण्याच्या नादात इथं मात्र कळा जरूर लागते. तद्वत मात्र एकदा पूर्ण केली जाईल. या एका धावेवरती मात्र रोखून धरलंय सरफराजनं आणि नक्कीच स्वतः मधला विश्वास, आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास मात्र जागून दिलेला आहे. नक्कीच मित्रांनो, ज्यावेळी आपण मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळत असतो तेव्हा मात्र आपल्यामधला कॉन्फिडन्स दाखवावा लागेल आणि तो कॉन्फिडन्स मात्र दाखवत असताना सरफराज दाभोल बादशाह या संघाकडून नक्कीच स्वतःवरती विश्वास दाखवलेला आहे. हे जिद्द आहे आणि ती जिद्द मात्र पार पाडणार का, कारण जिद्द म्हटलं. दरम्यान इथं मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात सरफराज पुन्हा एकदा चेंडू जातोय. थोडस पीच जरूर झालंय चेंडू, तद्वत मात्र फेकी केली जाते आणि इथं मात्र एक चोरटी धाव
घेतली जाते अदनान आणि सरफराजच्या माध्यमातून. सुरेख रनिंग बिटवीन म्हणावी लागेल या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. नक्कीच तालमेक देखील सुरेख साधलेला आहे. या 2 धावा मात्र या धावफलकावरती जोडल्या जातील. तद्वत मात्र 51 धावा या धावफलकावरती उभ्या केल्या जात आहेत दाभोळ बादशाह संघाच्या माध्यमातून. 81 धावांचा पाठलाग करायचा आहे. तद्वत मात्र 51 धावा उभ्या केल्या जात आहेत षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना. 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे ती दाभोळ बादशाह या संघाला. दरम्यान बिलाल इथं मात्र मोठा फटका येतोय. पुन्हा एकदा सरफराजच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमा पार. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमा पार. 6 धावांसाठी सरफराज. धन्यवाद डीजे. नक्कीच या 6 धावांनी मात्र धावफलकाला उभारी जरूर आलेली आहे. इथं मात्र आता स्वतः मधला सेल्फ कॉन्फिडन्स देखील जागा झालेला आहे. सरफराज आता मात्र फायर करतोय, आक्रमण चढवतोय, प्रहार करतोय गोलंदाजांवरती, दडपण दबाव आणण्याचं काम करतोय गोलंदाजांवरती दाभोळ संघाचा सरफराज. मागच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने सरफराजने आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिला होता तोच सरफराज आता मात्र 57 धावा उभ्या केल्या जात आहेत. 57 षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना. दरम्यान सरफराज स्ट्रायकिंग इनकडे. सुरेख कमबॅक केला जातोय पुन्हा एकदा बिलालच्या माध्यमातून. नक्कीच मित्रांनो प्रत्येक चेंडू गणिक, प्रत्येक डॉट चेंडू गणिक मात्र समीकरण आहे. जे इक्वेशन आहे ते मात्र इक्वेशन आता बदलत जाणार आहेत. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे ती दाभोळ बादशाह या संघाला. नक्कीच अजूनही हा सामना बॅलन्स आहे. कुठल्या संघाच्या बाजूने हा सामना जाईल हे प्रेडिक्ट करणं आता मात्र शक्य नाहीये, कारण क्रिकेट आहे. इथं मात्र काही घडतं. दरम्यान बिलाल सुरेख लोअर फुलटा चेंडू नक्कीच खोदून जरूर काढलेला आहे. इथं मात्र काय एफर्ट्स दिलेला आहे. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल डीपला. तद्वत मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावावर ते रोखलं जाते. षटक क्रमांक 4 देखील या दरम्यान संपुष्टात येते. 4 षटका अखेर मात्र दाभोळ बादशाह या संघाची धावसंख्येवर पोहोचली तब्बल 58 धावा उभ्या केल्या जात आहेत. नक्कीच 81 धावाचा पाठलाग करायचा असताना दरम्यान 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. सामना मात्र एका रोमांचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अजूनही सरफराज या खेळपट्टीवरती तग धरून उभा आहे. जोपर्यंत सरफराज या खेळपट्टीवरती तग धरून उभा राहील तोपर्यंत मात्र दाभोळ बादशाह संघाच्या डग आउट मधून मात्र टाळ्यांचा वर्षाव होईल. नक्कीच एक आशा पल्लवित झाल्या असतील दाभोळ संघाच्या खेम्यामधून, कारण सरफराज अजूनही या खेळपट्टीवरती तग धरून उभा आहे. एक आशा जरूर असेल दाभोळ संघाला, कारण ती मोठी इनिंग खेळू शकतो सरफराज. दरम्यान नक्कीच माणगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 सुपर सिलेक्टर्स माणगाव आणि लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय जय गणेश स्पोर्ट्सच्या माध्यमातून श्रीवर्धन. दरम्यान जय गणेश स्पोर्ट्सचे सहकारी सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेला आहेत. हे लाईव्ह टेलिकास्ट आपण सर्वत्र पाहत आहोत. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती मात्र येतोय तो जवाद. पहिलाच चेंडू इथं मात्र भरकटला जातोय. नक्कीच पंचांकडून मात्र स्वैर चेंडू घोषित केला जातोय. इथं मात्र प्रत्येक चेंडूवरती मात्र गोलंदाजाला इंटेन्शन बदलावं लागणार आहे. तद्वत मात्र दडपण दोन्ही बाजूला आहे. आता मात्र समीकरण जाते ते 6 चेंडू आणि 22 धावा. नक्कीच या इनिंग मधला हा पहिला चेंडू वाईट चेंडू येतोय. दरम्यान दोन्ही संघांना विनंती करण्यात येत आहे की पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. पंचांशी आर्ग्युमेंट्स करायचे नाही आहेत प्लीज. नक्कीच पंचांच्या माध्यमातून मात्र वाईट चेंडू घोषित करण्यात आलेला आहे. एक अवांतर धाव, 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असताना सरफराज स्ट्रायकिंग एंडकडे आहे. नक्कीच एक मोमेंटमची गरज दोन्ही संघांना
इथं मात्र पुन्हा एकदा चेंडू सोडून दिला जातोय सरफराज सुरेख. इथं मात्र चेंडू पुन्हा एकदा वाईट घोषित केला जातोय. नक्कीच कोशिश करावी लागेल मित्रांनो. जीतूंगा मैं यह खुद से वादा करो, जितना सोचते हो कोशिश उससे ज्यादा करो, तकदीर भी रूठे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना अपना इरादा करो. दरम्यान कोशिश करावी लागेल. इथं मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा घ्यावी लागतील सरफराजला. सुरेख आणि इथं मात्र मोठा मासा जाळ्यात सापडतोय. सरफराज तंबूच्या आश्रयाला परततोय. नक्कीच मोठा मासा मात्र आता जाळ्यात सापडलेला आहे सरफराजच्या माध्यमातून. थँक्यू डीजे. सरफराज एक जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आता सुद्धा दिलेला आहे. 39 धावांवरती बाद होतोय. आता मात्र 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे ती दाभोळ बादशाह या संघाला. नक्कीच मित्रांनो उम्मीद मात्र ठेवावी लागेल. मित्रांनो म्हटलं जातं हौसलों की तरकश में कोशिश का तीर जिंदा रखो, हौसलों की तरकश में कोशिश का तीर जिंदा रखो, हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद ज्यादा रखो. सॉरी 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. दरम्यान गोलंदाजी मागवती जवाद. सुरेख खोला टप्प्याचा चेंडू. इथं मात्र मिडल क्षेत्ररक्षक जरूर आहे आणि सुरेख डायरेक्ट हिट. इथं मात्र विकेटचं पतन. सुंदर फटका होता. तितकीच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि तितकाच सुंदर थ्रो देखील केला जातो. यष्ट उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत आणि इथं मात्र दबाव आणि दबाव. आता मात्र बॅकफुटवरती घेऊन गेलेला आहे दाभोळ संघाला सहारा मांजरोनेचा संघ. हा थँक्यू डीजे. दरम्यान सुरेख चेंडू. इथं मात्र पुन्हा एकदा फेकला जातोय जवादच्या माध्यमातून. आता मात्र हवी होतोय सहारा मांजरोने संघ दाभोळ बादशाह संघावरती. नक्कीच मित्रांनो सिद्ध करावा लागेल. नक्कीच म्हटलं जातं की क्षेत्र कुठलंही असो तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. दरम्यान जवाद गोलंदाजी मागवते. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. जरूर झेल टिपला जातोय. इथं मात्र थँक्यू डीजे. नक्की जोपर्यंत सरफराज या खेळपट्टीवरती उभा होता तोपर्यंत मात्र दाभोळ बादशाह संघाचा वाटलं होतं की नक्कीच आपण या मॅच मध्ये विन करू. आता मात्र 2 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. दरम्यान सुरेख खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला जातोय. पुन्हा एकदा जवादच्या माध्यमातून 1 धाव अर्जित जरूर केली जातील. तद्वत मात्र सामन्यावरती मजबूत पकड बनवलेली आहे सहारा मांजरोने या संघानं. नक्कीच इथं मात्र शेवटचा चेंडू घेऊन येतोय जवाद. स्लॉगवरचे षटक हातकलं जवाद यानं आणि सुरेख षटक हाताळण्यात यशस्वी होतोय मांजरोने संघाचा जवाद. इथं मात्र फॉलो थ्रो मध्ये नक्कीच सुरेख चेंडू अडवला जातोय आणि या सामन्यामध्ये मात्र सहारा मांजरोने संघ विजयी होतोय. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाचं देखील कौतुक. यानंतर होणारा सामना रायगड एंटरप्राइजेस किंजलोली वर्सेस मेहर 11 टेम्पाले. नक्कीच मित्रांनो यानंतरचं समालोचन ऐकण्यासाठी मी घेऊन जातोय
माईक हॅलो फैसल संघे कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये यायचं आपलं कॅश प्राइज आहे ते घेऊन जायचं फैसल अकबर बादशाह आणि मुजम्मिल 200 रुपये 50 मारली पाहिजे. अर्धशतक टोकलं होतं फैसलने त्याला अकबर बादशाह आणि मुसम्मिल यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज लागलेला आहे तर फैसल आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे डीजे 1 मिनिट आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आहे फैसल तिथे जा फैसल मॅन ऑफ द मॅन ऑफ द मॅच फैसल संघे 18 चेंडूत 52 धावा एक षटकात 13 धावा देऊन एक गडी सुद्धा बाद केला अष्टपैलू कामगिरी केली तर फैसल ठरते मॅन ऑफ द मॅच सहारा मांजरोणा संघासाठी आर के स्पोर्ट सुरतच्या वतीने एक जर्सी त्यांना प्रदान करण्यात येईल आणि ती जर्सी आपण परिधान करूनच पुढील सामना खेळायचा आहे जातोय आपण आता समोर आपला सामना आहे किंजलोली वर्सेस रायगड एंटरप्राइजेस किंजलोली वर्सेस मेहर 11 टेम्पाले